जर तुमची रास रुचक रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आज 4 जून 2026 रोजी देवाचा न्याय काय असतो हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघणार आहात। मंडळी, आज मी तुमच्या भूतकाळाचं किंवा भविष्याचं खोटं कौतुक करायला इथे आलेली नाहीये। आज मी तुमच्या वर्तमान काळाचा असा एक भयानक चेहरा समोर आणणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। आज या घडीला तुमच्या आयुष्यात असे अनेक जीव घेणे संकेत दिसत आहेत जे सिद्ध करता की कुणीतरी तुमच्या चांगुलपणाचा गळा घोटला आहे। हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या आयुष्यातला तो गुप्त शत्रू कोण आहे ज्यांनी तुमचं हसणारं खेळणारं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचा चेहरा उघड पडणार आहे। जर तुम्हाला खरं स्वतःचा जीव वाचवायचा असेल आणि गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटची संधी असू शकतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका। आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकनला जर प्रेस केलं नसेल तर आत्ताच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, संकट कितीही मोठे असले तरी तुमच्या पाठीशी विश्वाची कोणती ताकद उभी आहे हे आधी जाणून घ्या। हे घटक आज तुमच्या रक्तात ऊर्जा भरणार आहेत। शुभ ग्रह, तुमच्या कुंडलीतली राजा। मंडळी, तुमच्या कुंडलीचा राजा साहसा आणि रक्ताचा स्वामी म्हणजेच की मंगळ ग्रह। हा ग्रह आज तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा आहे। तुमचा शक्तिशाली मूलांक आहे 9। हा अंक अंतमधून नवीन सुरुवात करण्याचा संकेत देतो। तुमचे रक्षण करणारे अंक आहेत 3 आणि 7। तुमचा हुकुमी रंग आहे रक्तवर्णन लाल आणि गडद केशरी। हा रंग आज तुमच्यातील अंगार जागा करेल। मंडळी, घरामध्ये अचानक वाढलेली नकारमात्ता आणि भांडणे सध्या तुमच्या घरात कारणाशिवाय माणसाची मने कुलषित झाली आहेत। रात्रीची शांतता हरवली आहे। तुम्ही घराचा उंबरठा ओलांडून आत आलात की तुमच्या डोक्यावर प्रचंड दडपण येतं। घरातून बाहेर गेलात की बरं वाटतं। घरात लहान मुलांची चिडचिड वाटली आहे। हा संकेत सांगतोय की तुमच्या घरात कोणाची तरी वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा ठाण मांडून बसली आहे। पाठीत खंजीर खुपसणारे जवळचेच माणसं। मंडळी, तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं, ज्यांना पैशा पाण्याची मदत करताना स्वतःच्या मुलांचा तोंडाचा घास काढून दिला, आज तीच माणसं तुमच्या नावाने खडे फोडत आहे। तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्याऐवजी त्यांनी माझ्यासाठी केलं तरी काय असा उलट प्रश्न ती तुम्हाला विचारत आहेत। हा विश्वासघात तुम्ही सध्या सोसत आहात। डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि पैशाची गूढ नुकसान। पैसा येतो पण तो कुठे गायब होतो याचा हिशोब तुमच्याकडे नाही। अचानक उद्भवणारे आजारपण, गाडीचा अपघात किंवा नको तिथे होणारा खर्च यामुळे वेशीवर आर्थिक कंबरडे मोडले आहे। लाखो रुपये कमवूनही आज तुमच्यावर लोकांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे। माझं नशीब कुणीतरी बांधलंय का असा प्रश्न तुम्हाला रोज रात्री पडतोय। डोक्याच्या मागच्या भागात सतत होणारी वेदना, सतत तुम्हाला गाढ झोप लागत नाही। रात्री अचानक दचकून जाग येणे, पडत्या काळाचे मंडळी पडत्या काजळाचे भास होणे किंवा सतत डोक्याच्या मागच्या भागात जडपण जाणवणे हा आजचा तुमचा सगळ्यात मोठा शारीरिक त्रास आहे। हा संकेत स्पष्ट सांगतोय की तुमची मानसिक शक्ती कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। ऐनवेळी कामे बिघडणे आणि नशिबाची साथ तुटणे। ज्या कामातून तुम्हाला मोठी आशा असते, जे काम 100% होणार असतं ते अगदी शेवटच्या क्षणाला रद्द होतं। ऐन मोक्याच्या वेळी समोरचा माणूस शब्द फिरवतो। नोकरीत तुमचं काम उत्तम असूनही दुसऱ्या व्यक्तीची वाह होते आणि मात्र तुम्हाला अपमानाचा घोटा प्यावा लागतो। मंडळी,
तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, तुमची पण रुचक रास आहे का तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. पण अजून एक मोठा संकेत बाकी आहे ज्याच्याकडे तुम्ही नेहमी दुर्लक्ष करता मंडळी. आता मी जे 10 नवीन संकेत सांगणार आहे ते थेट तुमच्या रोजच्या जगण्याशी जोडले आहेत. लक्ष देऊन ऐका. पहा मंडळी, घरात प्रवेश करताना अचानक पायाला ठेच लागणे किंवा वस्तू हातातून सुटून खाली पडणे. दुसरा संकेत, कपडे कपाटातून काढताना मंडळी, कपडे कपाटातून काढताना किंवा घालताना अचानक फाटणे किंवा डाग पडणे. तिसरा संकेत, पाणी पिताना वारंवार ठसका लागणे, जणू कोणीतरी तुमचे तीव्रेने आठवण काढत आहे किंवा तुमच्यावर जळत आहे. चौथा संकेत, घराबाहेर पडताना ऐनवेळी महत्त्वाची चावी किंवा पाकिट न सापडणे ज्यामुळे तुमचा वेळ वाया जातो. पाचवा संकेत, आरशात स्वतःचा चेहरा पाहताना अचानक थकलेला, चेहऱ्यावरील तेज गायब होणे. बाजारात किंवा गर्दीत गेल्यानंतर अचानक अस्वस्थता वाटणे आणि तातडीने घरी पळून यावंसं वाटणे. मोबाईलवर कोणाचा तरी फोन येण्यापूर्वीच मनात त्या व्यक्तीचा विचार येणं आणि क्षणात त्याचा फोन स्क्रीनवर दिसणं. जेवताना पहिला घास घेताच अन्नामध्ये केस निघणे किंवा जेवणाची चव अचानक कडू लागणे. हातातले घड्याळ किंवा भिंतीवरील घड्याळ अचानक बंद पडणे जे तुमच्या वेळेच्या विपरीत स्थितीचे लक्षण आहे. पाळीव प्राणी किंवा घराजवळील भटकी कुत्रे तुमच्याकडे बघून अचानक रडणे किंवा भुंकणे. मंडळी, हे सगळे संकेत तुमच्या आयुष्यात रोज घडत आहेत, पण तुम्ही त्याकडे साधे योगायोग म्हणून दुर्लक्ष करता. हा पुढचा संकेत दुर्लक्ष करू नका, कारण हा तुमच्या नात्याशी संबंधित आहे. रुचक राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो, तुम्ही रक्ताच्या नात्याला आणि मैत्रीला देवापेक्षा जास्त मानता. पण सध्या तुमच्या जवळच्या वर्तुळातून तुम्हाला कधी धक्कादायक संकेत मिळत आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यात किंवा मैत्रीच्या बैठकीत जाता तेव्हा काही लोक तुमच्याशी वर खूप गोड बोलतात, पण त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दल एक सुप्त मत्सर स्पष्ट जाणवतं. तुम्ही जेव्हा तुमच्या प्रगतीची किंवा आनंदाची एखादी गोष्ट छोटीशी का असाना त्यांना सांगता, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात गायब होतं, ती लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करतात. काही नातेवाईक तुमच्याकडे फक्त तेव्हाच फोन करतात जेव्हा त्यांना पैशाची किंवा काहीतरी मदतीची गरज असते. काम झाले की ते तुमचे नावही विसरतात. मित्रांमध्ये सध्या असं घडत आहे की ज्या मित्रांसाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला तोच मित्र आज तुमच्या पाठीमागे इतरांशी मिळून तुमची ठर उडवत आहे. जर तुमच्याही आयुष्यात अशी गोडसुरी असणारे माणसे असतील तर हा मोठा संकेत आहे की विश्वाची ताकद तुम्हाला त्यांच्यापासून दूर होण्याचा इशारा देत आहे. बहुतेक रुचक राशीचे लोक नेहमी इथे चूक करतात आणि नंतर आयुष्यभर रडत बसतात. पैशाच्या बाबतीत रुचक राशीचे लोक अत्यंत उदार असतात, पण हीच उदारता सध्या तुमच्या विनाशाचे कारण बनत आहे. तुमची पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुम्ही कोणालाही पैसे उसने देताना कोणतीही लेखी नोंद ठेवत नाही. समोरच्या व्यक्तीच्या अश्रूंवर विश्वास ठेवून तुम्ही कष्टाची पुंजी त्यांच्या हातात सोपवतात. परिणाम काय होतो? तो माणूस पैसे घेताना तुमचे पाय धरतो, पण परत मागताना तुम्हाला शत्रू बनवतो. दुसरी चूक म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आणि आर्थिक नियोजन जगासमोर उघडे करता. तुमच्या घरात किती सोने आहे, तुमच्या बँकेत किती पैसे आहेत किंवा तुम्ही कोणती नवीन जमीन घेणार आहात हे तुम्ही सर्व तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगून टाकता. यामुळे तुमच्या पैशावर लोकांची वाईट नजर पडते आणि अचानक घरात असे खर्च निघतात की आलेला पैसा कुठे गेला तो समजत नाही. या चुकामुळे सध्या तुमच्यावर कर्जाचे हप्ते फेडण्याची आणि पैशासाठी मोतात येण्याची वेळ आली आहे. आता जे सांगणार आहे ते फार कमी लोकांना माहिती असतं. तुमच्या घरातच याचे पुरावे आहेत. मंडळी, तुमचे घर हे केवळ विटामातीचे वास्तू नाही तर तुमचे ग्रहाचे केंद्र आहे. सध्या तुमच्या घरात काही विशिष्ट अशुभ संकेत दिसत आहेत.
घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाराच्या आसपास अचानक जळमट लागणे, स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात झुरळे किंवा किडे फिरणे हे वास्तुदोष आणि नकर्मतेचे लक्षण आहे. घराचा मुख्य दरवाजाला उघडताना किंवा बंद करताना करकर असा आवाज येणे हा घरात दारिद्र्य येण्याचा संकेत आहे. दुसऱ्या बाजूला निसर्ग तुम्हाला काही शुभ संकेतही देत आहे. जर तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा छतावर किंवा तुमच्या अंगणात अचानक चिमण्यांनी घरटे केले असेल किंवा तुळशीचे रोप अचानक कोणत्याही खताशिवाय टवटवीत आणि हिरवेगार झाले असेल तर समजून जा की लवकरच तुमच्या घरातील संकटाचे दिवस संपणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. पण अजून एक मोठा संकेत बाकी आहे मंडळी, जो थेट काळाच्या गतीशी जोडला आहे. मंडळी, तुम्ही कधी घड्याळाकडे पाहताना अचानक 11:11 22:22 किंवा 9:09 असे अंक पाहिले आहेत का? किंवा रस्त्यावरून जाताना गाड्याचे नंबर प्लेटवर एकाच प्रकारचे अंक जसे की 999 किंवा 777 वारंवार दिसतात का? ज्योतिषशास्त्रात याला एंजल नंबर्स किंवा ईश्वरी योगयोग म्हणतात. वृश्चिक राशीच्या लोकांना सध्या हे अंक खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या योगायोगाचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही दुःख सहन करत आहात ते आता देवाच्या दरबारात पोचले आहे. तुमचे रक्षक ग्रहाचे राजे तुम्हाला सांगत आहेत की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला असे अंक दिसतील तेव्हा समजून जा की तुम्ही जो विचार त्या क्षणी करत आहात तो अगदी योग्य आहे आणि तुमची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. हा काळाचा खेळ आहे जो तुम्हाला मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. हा पुढचा संकेत दुर्लक्ष करू नका, कारण रात्रीच्या अंधारात देव तुमच्याशी बोलत असतो. वृश्चिक रास ही जलतत्वाशी रास आहे, त्यामुळे तुमच्या मनाची ग्रहणशक्ती खूप तीव्र असते. सध्या तुम्हाला पडणारे स्वप्न साधी नसून ती येणाऱ्या काळाचे आरसे आहेत. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार अथांग पाणी, समुद्र किंवा नदी दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमच्या भावनांचा पूर आता वाहून जाणार आहे आणि तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. स्वप्नात पांढरा साप दिसणं किंवा महादेवाचं मंदिर दिसणं हा तुमच्या राशीसाठी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्यावरील सर्व संकटे महादेव स्वतः झेलीत आहेत. परंतु जर स्वप्नात तुम्ही स्वतःला कुठेतरी उंचावरून खाली पडताना पाहत असाल किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे आणि तुमचे पाय जड होऊन तुम्हाला पळता येत नाही, तर हा संकेत आहे की तुमच्या आजूबाजूला असलेले गुप्त शत्रूंनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे घेरला आहे. आता जे सांगणार आहे ते फार कमी लोकांना माहिती असतं. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहारात लपलेले हे रहस्य आहे का मंडळी? दिवसाच्या 3 प्रहारात वृश्चिक राशीच्या लोकांना निसर्ग वेगळे इशारे देतो. पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर जर तुमची झोप कारणाशिवाय उघडत असेल आणि मनात एक गूढ अवस्था किंवा देवांचे नाव घेण्याची इच्छा होत असेल तर तो देवाचा थेट संकेत आहे. देव तुम्हाला उठून सांगतोय की या वेळेत माग, मी तुला सर्व काही देण्यास तयार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत जर तुम्हाला अचानक प्रचंड आळस येत असेल, डोळे जड होत असतील आणि काम सोडून झोपावंसं वाटत असेल तर हा संकेत आहे की तुमच्या कार्यक्षेत्रावर कोणाची तरी नजर लागली आहे जी तुमची ऊर्जा शोषून घेत आहे. रात्रीच्या वेळी, विशेषतः रात्री 11 नंतर जर तुमच्या कानात विचित्र शिट्टीसारखा आवाज येत असेल किंवा अचानक घरात कोणीतरी असल्याचा भास होत असेल तर समजून जा की घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. बहुतेक वृश्चिक राशीचे लोक इथे चूक करतात, पण मी तुम्हाला आधीच सावध करत आहे. आता 4 जून 2026 पासून पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे असणार आहेत. या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात 3 मोठ्या घटना घडू शकतात. पहिली घटना म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटेल. नातेवाईकांपैकी कुणीतरी मुद्दाम तुम्हाला टोमणे मारेल, पण तुम्हाला शांत राहायचं आहे. दुसरी घटना, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक पैशाची मोठी नड बसून काम अडकण्याची शक्यता निर्माण होईल, पण ऐन मौक्याच्या वेळी एक अनोखी व्यक्ती देवासारखी धावून येईल आणि तुमची मदत करेल. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे या 7 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या त्या शत्रूचा माग
काढता येईल. जो इतके दिवस मित्र बनून तुमच्यासोबत फिरत होता, त्याची एक छोटीशी चूक त्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणेल. पण अजून एक मोठा संकेत बाकी आहे, जो तुमच्या जोडीदाराशी जोडला आहे. मंडळी, वृश्चिक राशीचे लोक प्रेमात आणि नात्यात आपले 100% वाहून देतात. पण सध्या तुमच्या वैवाहिक किंवा प्रेमजीवनात एक विचित्र दुरावा निर्माण झाला आहे. तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलताना चिडचिड करत आहे किंवा तुम्ही कितीही चांगले वागलात तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाहीये. हा संकेत दर्शवतो की तुमच्या नात्यावर कोणी तिसऱ्या व्यक्तीची वाईट नजर पडली आहे. कोणीतरी तुमच्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम करत आहे. लहान सहान गोष्टीवरून होणारे वाद जर विकोपाला जात असतील तर हा संकेत आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ देण्याची फार गरज आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराच्या आरोग्याची अचानक तक्रार उद्भवू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. विश्वाची ताकद तुम्हाला सांगत आहे की रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे हस्ते खेळते गृहस्थ जीवन उद्ध्वस्त करू शकते. हा पुढचा संकेत मात्र दुर्लक्ष करू नका, कारण हा तुमच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीच्या कठीण सध्या तुमच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. तुम्ही मेहनत करताय, रात्री उशिरापर्यंत थांबताय, पण वरिष्ठाच्या नजरेत तुमच्या कामाची किंमत 0 आहे. हा संकेत सांगतोय की नोकरीत बदलायची वेळ जवळ आली आहे. तुमचे सरकारी तुमच्या पाठीमागे राजकारण करत आहे, तुमच्या चुका शोधून त्या वरिष्ठापर्यंत पोहोचवत आहेत. दुसऱ्या बाजूला जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी संकेत असा आहे की दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहक येतात, वस्तू पाहतात, पण न घेता निघून जातात. व्यवसायात अचानक मंदी जाणवत आहे. भागीदारी पार्टनर तुमच्यापासून काहीतरी आर्थिक गोष्ट लपवत असल्याचा संकेत तुम्हाला मिळतोय. जर असं घडत असेल तर व्यवसायाची जागा आणि आर्थिक हिशोब आत्ताच्या आत्ता स्वतःच्या ताब्यात घ्या. बहुतेक वृश्चिक राशीचे लोक इथे चूक करतात आणि शत्रूलाच आपला भाऊ मानतात. मंडळी, तुमच्या आजूबाजूला वावरणारा तो गुप्त शत्रू कसा ओळखायचा, त्याचे 7 लक्षणे मी तुम्हाला सांगते. नीट लिहून घ्या किंवा व्यवस्थितपणे ऐका. तो व्यक्ती तुमच्यासमोर तुमच्या गुणाचे अस्तित्व कौतुक करेल, पण तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमचा उणावा काढेल. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तो मुद्दामून फोन उचलणार नाही किंवा लांबूनच सहानुभूती दाखवेल. तुमच्या घरात किंवा आयुष्यात काही शुभ कार्य ठरेल की तो कारणाशिवाय त्यात काहीतरी अडथळे किंवा खोट काढण्याचा प्रयत्न करेल. बोलतानाही तो कधीही तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही. त्याची नजर नेहमी इकडे तिकडे फिरेल. तुमच्या प्रगतीची बातमी ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक नकली ओढून ताणून आणलेलं हास्य दिसेल. तो तुमच्या घरातील लहान सहान गोष्टीचा, पैशाचा किंवा नात्याचा सुकावा घेण्याचा सतत प्रयत्न करेल. तो नेहमी इतरांबद्दल तुमच्याकडे येऊन चाड्या करेल. समजून जा की तो तुमच्याबद्दलही बाहेर असंच बोलत असेल. आता जे सांगणार आहे ते फार कमी लोकांना माहिती असतं. आनंदाचे संकेत ओळखा. मंडळी, इतकं दिवस दुःख सहन केल्यानंतर आता जे सांगणार आहे ना ते फार कमी लोकांना माहिती असतं. हे आनंदाचे संकेत नक्की ओळखा. मंडळी, इतके दिवस दुःख सहन केल्यानंतर आता तुम्हाला काही शुभ संकेतही मिळणार आहेत. जर गेल्या 2 दिवसात तुमच्या घरात अचानक कुठे ना कुठे बसलेली सुंदर फुलपाखरे फिरताना दिसत असतील तर हा एक मोठा शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच एक आनंदाची बातमी येणार आहे. दुसरा संकेत म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जर तुमच्या कानावर मंदिरातल्या घंट्याचा आवाज, शंखाचा नाद किंवा भूपाळी पडली तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचे ढग आता दूर होणार आहेत. कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेल्या लोकांना अचानक वकिलांकडून किंवा सरकारी खात्याकडून सकारात्मक फोन येण्याचा संकेत आहे. हा देवाचा इशारा आहे की तुमच्या न्यायाची वेळ आता सुरू झाली आहे. पण अजून एक मोठा संकेत बाकी आहे, जो थेट देवाच्या न्यायमूर्तीशी जोडला आहे. देव तुम्हाला कधीच प्रत्यक्ष येऊन सांगत नाही, तो परिस्थितीच्या माध्यमातून इशारा देतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडणार असतात तेव्हा ऐनवेळी तुमची गाडी पंक्चर होते किंवा तुम्ही घरातून निघायला उशीर होतो. तुम्हाला राग येतो की माझा वेळ वाया गेला, पण प्रत्यक्षात देव तुम्हाला पुढच्या मोठ्या अपघातापासून वाचवत असतो. दुसरे उदाहरण म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर अंधळा विश्वास ठेवत असता ती व्यक्ती अचानक तुमच्याशी कारणाशिव भांडण करून दूर निघून जाते. तुम्ही रडता, पण देव तुम्हाला सांगत असतो की ही व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी विषारी होती.
म्हणून मी तिला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढले. हे देवाचे इशारे आहेत मंडळी. ज्याला हे समजले त्याचे आयुष्य कधीच उद्ध्वस्त होत नाही. हा पुढचा संकेत दुर्लक्ष करू नका, कारण ही तुमची उपजिती शक्ती आहे. मंडळी, तुम्हाला स्वतःलाही माहिती नाही की देवाने वृश्चिक राशीला कोणती गुप्त शक्ती दिली आहे. तुमची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे तुमची 6वी इंद्रिय शक्ती. तुम्हाला एखादी वाईट घटना घडण्यापूर्वीच तुम्हाला एखादी वाईट घटना घडण्यापूर्वीच मनामध्ये अव्यवस्था जाणू लागते. समोरचा माणूस खोटे बोलत असेल तरी तुमचे मन तुम्हाला आतून सांगते की हा माणूस फसवत आहे. तुमच्या राखीतून पुन्हा फिनिक्स पक्षासारखी झेप घेण्याची ताकद आहे. तुम्हाला जगाने कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही प्रत्येक संकटातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडता. तुमची हीच गुप्त शक्ती आज जागृत करण्याची गरज आहे. स्वतःला कमकुवत समजू नका, कारण तुमच्या राशीत ती ऊर्जा आहे जी अशक्य गोष्टीलाही शक्य करू शकते. बहुतेक वृश्चिक राशीचे लोक इथे चूक करतात. संधी समोर असते पण ती ओळखत नाहीत. येत्या काळात तुमच्यासमोर 5 मोठ्या संधी येणार आहेत ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. व्यवसायात किंवा नोकरीत अचानक एका नव्या क्षेत्राच्या दारे उघडतील, जी सुरुवातीला कठीण वाटेल पण तीच तुमच्या श्रीमंतीचा मार्ग असेल. जमिनीचा किंवा वास्तूच्या खरेदी विक्रीतून अचानक मोठा धनलाभ होण्याची संधी मिळेल. बऱ्याच दिवसापासून रखडलेले परदेश प्रवासाचे किंवा दूरच्या प्रवासाचे योग येतील, जे तुमच्या करिअरला नवी दिशा देतील. जुन्या मित्राकडून किंवा जुन्या संपर्कामधून एका मोठ्या प्रकल्पाची प्रोजेक्ट ऑफर येईल. स्वतःचे कलागुण किंवा कौशल्य जगासमोर आणण्याची संधी मिळेल, ज्यातून तुम्हाला समाजात मोठी प्रतिष्ठा लाभेल. आता जे सांगणार आहे ते फार कमी लोकांना माहिती असतं. ही सावधानता बाळगली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. मंडळी, जितक्या संधी मोठ्या आहेत तितकंच काही धोकेही असतात. वृश्चिक राशीसाठी आज 4 जून 2026 पासून काही विशेष सावधानीचे इशारे मी देत आहे. पहिली सावधानता, पुढील 30 दिवस कोणालाही जामीनदार की गॅरंटी राहू नका. कोणाच्याही कर्जाचे कागदावर सही करू नका, अन्यथा ते कर्ज तुमच्या गळ्यात पडेल. दुसरी सावधानता, रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणं टाळा, विशेषतः दुचाकीवरून जाताना वेगावर नियंत्रण ठेवा. तिसरी सावधगिरी, आपल्या घरातील कुलदेवतेची पूजा किंवा नैवेद्य चुकूनही विसरू नका. घरात जर एखादी जुनी धार्मिक वस्तू किंवा मूर्ती खंडित झाली असेल तर ती तातडीने वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पण अजून एक मोठा आणि अंतिम उपाय बाकी आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व कुलूप उघडेल. आता आपण या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा घरगुती महाउपाय पाहणार आहोत. हा उपाय कोणत्याही अंधश्रद्धेचा भाग नाही, तर वास्तू आणि ग्रहाची शुद्धी करण्याचा विधी आहे. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य प्रवेशबाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर डावे आणि उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा एक दिवा नक्की लावा. याशिवाय दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर एका तांब्याच्या पात्रात स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर लाल कुंकू आणि अक्षता टाकून सूर्यदेवाला अर्पण करा. जल अर्पण करताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि हा उपाय सलग 21 दिवस केल्यास तुमच्या घरातील नकारात्मकता जळून खाक होईल आणि अडकलेला पैसा परत येण्याचे मार्ग मोकळे होतील. मंडळी, व्हिडिओच्या शेवटी तुमच्या राशीचे ते हुकुमी पत्ते जाणून घ्या, जे तुम्हाला कधीच हरू देणार नाहीत. मंडळी, तुमचा मुख्य रंग आहे रत्ववर्ण लाल आणि गर्द केशरी. तर पहा मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तुमची पण वृश्चिक रास आहे की नाही हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.